एक वेगळ्या कार्यक्रमाला काय सांगतात? आपण देखील सगळे रत्नागिरीतले आहात. आपल्याला माहीत असेल की जरी विनायकाचं हे देवस्थान जे आहे ते अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि एक वर्षभरापूर्वीपासून शेट्टी नामक एक उद्योजक आहेत, त्यांना एक या मंदिरापासून चांगला अनुभव आला म्हणून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या हस्ते होता आणि त्या कार्यक्रमाला एक भक्त म्हणून उपस्थित होतो. हजारोंच्या संख्येनं रत्नागिरीकर आणि भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं की समुद्राच्या किनारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. साहेब, न्यूज 18 इंडियामध्ये नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं होतं की पाळणीच्या वेळेला काही मुसलमानांचा विरोध होता गरीब तर काही मुसलमानांनी त्याला समर्थन केलं होतं आणि ती मागणी केली होती आणि त्याचे फायदे उठवलेले आहेत. काय सांगतात? नाही, मी हे ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं देखील नाही. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी केलेल्या स्टेटमेंटवर मी महायुतीतला एक आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून ऐकल्याशिवाय बोलणं योग्य नाही. त्याच्यामुळे ती मुलाखत मी सविस्तर ऐकीन आणि त्याच्यानंतरच आमचं मतप्रदर्शन आम्ही करू. उद्धव ठाकरे प्रवेश झालेला आहे त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी कोकणचा दौरा करावा आणि उद्धव ठाकरेंनी कोकणचा दौरा करावा असं म्हटलेलं आणि म्हटलं होतं की पण मला माहीत नाही कोणी प्रवेश केला, पण त्यांनी काँग्रेसमधनं केलं आहे ना, म्हणजे आम्हाला धोका नाही दिसा. मला असं वाटतं की काँग्रेसमधनं जे कोण बेटकर आहेत, म्हणजे मला माहीत नाहीत कुठच्या जिल्ह्यात कुठं काम करतात ते, पण त्यांनी जो प्रवेश केलेला आहे तो काँग्रेसमधनं प्रवेश केलेला आहे. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही ग्रामपंचायतीचा सदस्य नाही, या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही पंचायत समितीचा सदस्य नाही. अशा पक्षातनं काँग्रेसच्या नेत्याला उबाठामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये किती अलबेल आहे ते बघा. आपापसातली लोक आपापसामध्ये प्रवेश करून घेत आहेत. तो काँग्रेसमधनं उबाठामध्ये झालेला प्रवेश होता. त्याच्यामुळे डॅमेज आम्ही नाही झालो आहे, डॅमेज महाविकास आघाडी झाली. आणि मी तुम्हाला काँग्रेसचं चित्र पण सांगितलं या जिल्ह्यातलं. त्याच्यामुळे या पक्षाचे ते नेते होते आणि ते आता उबाठामध्ये गेले. त्याच्यामुळे उबाठा किती वाढणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल. दौरा करणार आहे आणि पूर्ण कोकण भगवा होईल असं नाही, मला असं वाटतं की त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. तो पक्षवाढीचा एक लोकशाहीतला भाग आहे. त्याच्यामुळं आम्ही प्रतिकार करण्यापेक्षा आम्ही चांगलं काम करून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना 100% या जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे आणि महायुतीची जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या परिसरामध्ये येणार आहे. आम्ही कुठली तुलना देवाशी उद्धव ठाकरेंशी केलेली नाही असं संजय राऊत म्हणत आहेत, पण मात्र मोदींची तुलना केलेली सामंत आणि इतर मंडळींना चालते असं मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही. त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी. कदाचित त्यांना कोणतरी ब्रीफिंग चुकीचं करतं आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत आहेत. काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की विष्णूची तुलना करावी, रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे. स्वतःच्या नेत्याला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण मी दुसरा प्रश्न असं विचारला, ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला, दिल्लीमध्ये संजय नहारनं महादजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं, त्यावेळी यांच्या पोटात पोटसूळ का उठला हा माझा प्रश्न आहे. मी विष्णूची उपमा दिली, अजून कोणाची पण द्या, आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या कामातनं. त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही. त्यांनी ब्रीफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडनं घ्यावं, जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही. उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा करावा, एकही गद्दार उरणार नाही, कोण अडवतो ते मी बघतो असं आज संजय राऊत म्हणाले. हा, गद्दार उरलेच नाहीत ना, बरोबर आहे. मग त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना. बघा, दीपक केसरकर निवडून आले, निलेश राणे निवडून आले, नितेश राणे निवडून आले, किरण भैया सामंत निवडून आले, उदय सामंत निवडून आला. एक फक्त ठीक आहे, जरा आमच्या काही चुकांमुळे राहिलं, तिकडे योगेश कदम निवडून आले, शेखर निकम निवडून आले, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, त्याच्यानंतर BJPचे सगळे आमदार, आदितीताई तटकरे. आमच्या 3 जिल्ह्यामध्ये 15पैकी 14 जागा निवडून आल्यात. याचाच अर्थ गद्दारांचं नामोनिशाण आम्ही मिटवून टाकलेलं आहे. राज्यमंत्र्यांना कमी दर्जा दिलेला आहे, त्या संदर्भात महायुतीमध्ये काही अलबेल आहे का? कोणी कमी दर्जा दिला? माझे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहेत, त्यांना फोन लावून तुम्ही विचारा. ज्या दिवशी अधिकार देण्याची फाईल माझ्याकडे आली त्याच्या दुसऱ्या सेकंदाला माझ्यासारख्या मंत्र्यानं सही करून त्यांना सगळे अधिकार 3 महिन्या अगोदरच दिलेले आहेत. बाकीच्यांचं मला माहीत नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा राज्यमंत्र्यांना अधिकार दिले नाहीत काय? चौकशी सुरू झालेली पाहिजे. राज्यमंत्र्यांना अधिकार देणं ही घटनेतल्या काही तरतुदीप्रमाणे किंवा
नियमाप्रमाणे असतं. राज्यमंत्र्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे. आता उदाहरणार्थ माझे राज्यमंत्री आहेत सन्माननीय इंद्रनीलजी, त्यांनी कधीच असं उद्योगमंत्री म्हणून माझ्याकडे कधी काही मागणी केली नाही. कारण का केली नाही तर मी दुसऱ्या सेकंदाला त्यांचे अधिकार दिले. पण कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यामध्ये फरक आहे, हा देखील समजून घेतला पाहिजे. तर काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे. याच्यामध्ये राहुल गांधी असं म्हणतात की दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण याच्यामध्ये आम्ही अडकलो गेलो आणि ओबीसी आम्हाला साथ सोडली, त्यामुळे आमचा पराभव झाला. म्हणजेच फेक नरेटिव्ह सेट केलं ना. ते स्वतः कबूल करतायत की आम्ही लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट केला आणि आता ओबीसीच नाही, ज्यांच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला होता ते देखील लोक यांच्यासोबत राहणार नाही. तर भैयांना महाराष्ट्रात ठेवायचं की नाही याचा विचार करावा लागेल असं मनसेचं स्टेटमेंट आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी सरसकट ते बोललेलं नाहीत. ज्या एका व्यक्तीनं BJPची मान्यता रद्द करावी, आपल्या मनसेची मान्यता रद्द करावी अशा पद्धतीचं भाष्य केलं, त्याच्या संदर्भातला तो वैयक्तिक विषय होता. सरसकट ते असं बोललेलं नाही. संदीप देशपांडे मला माहिती आहे. धन्यवाद.